संन्यास घेऊ. आता त्यांना आपल्याला आठवण करून द्यावी लागेल की आता तुम्ही कुठे येताय, तुम्ही तर संन्यास घेतलाय. त्यामुळं ज्यांनी संन्यास घेतलाय आता पुन्हा त्यांना संधी देण्याचे काही कारण आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून आमची अशी विनंती आपल्याला आहे की आता आपण महाविकास आघाडीचे प्रचारक म्हणून मतदारांच्या गाठीबाटी घेतल्या पाहिजेत. प्रत्येक चौकटीच्या आत जाऊन बैठक घेतली पाहिजे. गोविंद देशमुख, आता तुम्ही काही दिवस बावळगावला नाही आलं तरी चालतंय. त्यामुळं प्रत्येक चौकटीमध्ये जाऊन काय त्यांचे प्रश्न आहेत, काय मुद्दे आहेत हे समजून घेणं आणि मग आपल्या जाहीरनाम्यामध्ये हे सगळे मुद्दे नमूद करणं हे आपलं काम आहे आणि ते आपण कराल अशी आशा मी या निमित्तानं बाळगतो. खूप बोलता येण्यासारखं आहे. आता सुरुवात आहे. आमची उमेदवारी अजून जाहीर झालेली नाही तरी आम्ही आपलं सुरू केलंय तुमच्या भरवशावर. आणि त्यामुळं जसे आशीर्वाद तुम्ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या पाठीशी सदैव उभे केले, माझ्या पाठीशी आपले आशीर्वाद सदैव उभे केले, तसेच याही निवडणुकीमध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे आणि मतदानाचा अधिकार आपल्याला बजावायचा आहे. कोणी परगाव गेला असेल तर त्याला बोलावून घ्यायचं आहे. एखाद्याचं नाव मतदार यादीमध्ये जर नसेल तर ते देखील मला असं वाटतं अर्ज करून ते करता येतं ऑनलाईन. हे सगळं आपल्याला आता हे करावं लागेल. आणि कार्यकर्त्यांना आमच्या ही कळकळीची विनंती आहे की तटबंदी अशी करा की कोणीही घुसखोरी करणार नाही, कोणीही घुसखोरी करणार नाही याची काळजी आपण सगळे घ्याल. आणि मी अमित देशमुख आहे असं मानूनच आपण कामाला लागलं पाहिजे. हे अधिकार आम्ही तुम्हाला दिलेले आहेत. हे नातं आपण निर्माण केलेलं आहे. महाविकास आघाडी लढते. हाताचं चिन्ह काँग्रेसचं आहे, शिवसेनेचं मशाल आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तुतारी वाजवणारा माणूस. अरे म्हणून तुम्ही आपल्या पाहुण्याला सुद्धा फोन करायचा, तुमच्याकडे कोण उभं आहे त्यांनाही सांगायचं की महाविकास आघाडीचे हे 3 चिन्ह आहेत, हात, तुतारी आणि मशाल. तेव्हा याच चिन्हाच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहायचं, महाराष्ट्रानं उभं राहायचं. हा संकल्प आपण सगळे करूया, तरच या महाराष्ट्राच्या मंत्रालयावर महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल आणि तुमचा माणूस मंत्रालयात बसला तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. हे आपण पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. आपण सगळे मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार. उत्तम काम आपण सगळ्यांनी सुरू केलेलं आहे. 29 तारखेला आपण काँग्रेस पक्षाचा उमेदवाराचा अधिकृत अर्ज हा मिरवणूक आणि सभेनं आपण दाखल करणार आहोत.
तेव्हा 29 तारखेची कल्पना आपल्याकडे येईल. 29 तारखेला सकाळी 11 वाजता आपल्या रूढी परंपरेनुसार कुठे जमायचंय तुम्हाला माहिती आहे. 11 म्हणलं की गंजगोल आहे, त्यामुळं आपल्याला हे सगळं पाठ आहे. त्यामुळं 29 तारखेला काही ठेवू नका काम. 11 वाजता गंजगोलाईला वाजत गाजत नाचत महाविकास आघाडीचा विजय असो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. धन्यवाद साहेब.